आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी। निपाणीच्या द्रोणा स्पोर्ट्सला विजेतेपद, कैलासवासी डी.व्ही. पाटील स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा। निपाणी येथील दिवंगत माजी नगराध्यक्ष डी.व्ही. पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हिंदवी स्पोर्ट्स क्लबतर्फे आयोजित 5व्या पर्वातील डी.व्ही. पाटील स्मृती चषकावर निपाणी येथील द्रोणा स्पोर्ट्स संघाने आपले नाव कोरलं। या संघाला रोख 51,000 रुपये आणि चषक देण्यात आला। अर्जुननगर येथील एम.डी. विद्यालय मैदानावर या स्पर्धा पार पडल्या। गुरुवारी दिनांक 28 पाचगाव परमणे स्टेडर्स आणि निपाणीतील द्रोणा स्पोर्ट्स यांच्यात उपांत्य सामना झाला। चुरशीच्या या सामन्यात द्रोणा स्पोर्ट्सने विजय मिळवला। त्यानंतर कुर्ली स्पोर्ट्स क्लब विरुद्ध कोगनोळी स्पोर्ट्स क्लब यांच्यात दुसरा उपांत्य सामना झाला। त्यामध्ये कुर्ली संघाने एकतर्फी विजय मिळवला। सायंकाळी द्रोणा स्पोर्ट्स निपाणी आणि कुर्ली स्पोर्ट्स संघात अंतिम सामना पार पडला। या संघात 2 सामने खेळवण्यात आले। कुर्ली संघाने प्रथम फलंदाजी करताना 37 धावा केल्या, तर निपाणी संघाने 50 धावा केल्या। दुसऱ्या सामन्यात कुर्ली संघाने 42 धावा केल्या। निपाणीला 30 बॉलामध्ये 30 धावा गरज असताना 2 ओव्हरमध्ये 30 धावा करून दणदणीत विजय मिळवला। उपविजेत्या कुर्ली संघाला रोख 25,000 रुपये आणि चषक, तर तृतीय क्रमांक पटकावलेल्या पाचगाव परमणे ट्रेडर्स व चतुर्थ कोगनोळी संघाला रोख 7,500 रुपयांचं बक्षीस देण्यात आलं। मालिकावीर सागर कमते कुर्ली, सामनावीर श्रेयस मातीवड्डर निपाणी, उत्कृष्ट संघ पाटील स्पोर्ट्स तमनाकवाडा, उत्कृष्ट झेल गणेश कांबळे कडेगाव, शिस्तबद्ध खेळाडू रोहित खांडेकर कोटणी, उत्कृष्ट फलंदाज शुभम नागेश निपाणी, उत्कृष्ट गोलंदाज श्रेयस मातीवड्डर निपाणी या खेळाडूंचा सन्मान करण्यात आला। डी.डी. हळदणकर यांनी स्पर्धेचे समालोचन केलं। यावेळी टाउन प्लॅनिंग अध्यक्ष निकू पाटील, ॲडव्होकेट अशोक शिंदे, निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, पंकज पाटील, सुजय पाटील, सुप्रिया पाटील, किरण कोकरे, किरण पाटोळे, विजय शेटके, रवींद्र श्रीखंडे, अरुण आवळेकर, सागर पाटील, नितीन उपाळे, स्वप्नील पावले, रणजित मगदूम, विनोद बल्लारी, कृष्णात कुंभार, सचिन काटकर, सुरेश घाटगे, रमेश भोईटे, पुंडलिक कुंभार यांच्यासह शेकडो क्रिकेटप्रेमी उपस्थित होते। विष्णू पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ व आज माझा चिरंजीव हिमांशू पाटील यांच्या द्वितीय जयंतीनिमित्त या स्पर्धेचं आम्ही आयोजन केलं। या स्पर्धेसाठी हिंदवी स्पोर्ट्सने ही जबाबदारी घेतली आणि त्यांनी अगदी नेटकेपणे नियोजन करून ही स्पर्धा यशस्वी केली। त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। या ठिकाणी ज्या काही स्पर्धा मी आयोजित करीन त्या स्पर्धेसाठी उपस्थित मान्यवरांचं मला सदैव पाठिंबा असतो। त्यामुळे सर्वच मान्यवरांचे मी स्वागत करतो व त्यांचे मी आभार मानतो। या स्पर्धा भरवते वेळी आमचा निकू पाटील मित्र परिवार असू दे, दौलतराव पाटील सोशल फाउंडेशन असू दे किंवा मळा ग्रुप असू दे, आमचे सदस्य तसेच हिंदवी स्पोर्ट्स यांचे आम्हाला भरपूर नेहमी सहकार्य लाभते। तरच त्यांचे ऋण कसे फेडावे हे मला समजत नाही। आज चिरंजीवच्या जयंतीनिमित्त ह्या स्पर्धेचे फायनल घेण्याचं नियोजन हे एकच की आज ही 1.5 वर्ष झाली तरी पण शशांकची आठवण ही तरुणांच्या मनात जागी आहे, याचा मला अभिमान वाटतो। दुःख वाटत नाही पण अभिमान वाटतो की माझ्या मुलग्याचे आठवणी सर्व तरुणांच्या मनात आजही जागे आहेत। त्याबद्दल मी सर्व तरुणांचे आभार मानतो। या स्पर्धेमध्ये ज्या स्पर्धकांनी सहभाग घेतला, ज्या संघाने सहभाग घेतला, त्यांनी अगदी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले, त्याबद्दल त्या सर्वांचे आभार व अभिनंदन करतो। तसेच या स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांक, तृतीय क्रमांक, द्वितीय क्रमांक व प्रथम क्रमांक मिळवलेल्या सर्व संघांचे अभिनंदन करतो। प्रामुख्याने हा कप व बक्षीस आपल्या गावातच राहिलं त्याबद्दल मी आमच्या निपाणी टीमचे खूप खूप अभिनंदन करतो व आभार मानतो।
यापुढील काळात ही अशा विविध स्पर्धा बनवण्यासाठी आमच्याकडून फाउंडेशनच्या माध्यमातून, निको पाटील मित्र परिवाराच्या माध्यमातून किंवा मळा ग्रुपच्या माध्यमातून नेहमी सहकार्य आमचे राहील ही मी आपल्याला ग्वाही देतो. व मला या ठिकाणी आळवणकर सरांनी 2 मिनिटं बोलण्याची विनंती केली व संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे व संयोजनाचे आभार मानतो. धन्यवाद. अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट.